तुम्हाला या गोष्टीची अजिबातही कल्पना नसेल की नेहमी खाल्ले जाणारे डाळ वडे ह्या एका पदार्थामुळे टेस्टी तर होणारच आहेत, परंतु ते हेल्दी सुद्धा होणार आहेत. नेहमी आपण काहीतरी तळलेला पदार्थ खायचा म्हणलं की तो अगदी अनहेल्दी आहे असंच म्हणतो, परंतु आज आपण बनवणार आहोत हे डाळ पालक वडे, जे टेस्टी आहेत आणि त्याचबरोबर हेल्दी सुद्धा असणार आहेत. चला, यासाठी छानपैकी मी अर्धी पालकाची जोडी घेतली होती. त्यातली मी फक्त पालकाची छान पानं काढून घेतले. देठाचा भाग जास्त घ्यायचा नाही, शक्यतो अगदी अर्धा ते 1 इंच देठाचा भाग घ्या. त्याचं संपूर्णपणे पानं घ्यायची आणि पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने चिरून घ्यायची. सुरुवातीला उभी चिरायची, म्हणजे ती छान एकसारखी चिरली जातील आणि त्यानंतर आडवी धरून थोडेसे चॉप करायची. यामुळे काय होणार आहे, वडे बनवताना त्याचे छान छोटे छोटे पीसेस आहेत ते वड्यामध्ये मिक्स होणार आहेत. जर तुम्ही अख्खे मोठे लच्छे ठेवले तर वडा आपला जेव्हा तेलात सोडतो त्यावेळेला तो सोडताना त्रास होईल. चला, पालक आपला स्वच्छ धुवून आणि चिरून झालाय. इथे रात्रभर भिजवलेली 1 वाटी हरभरा डाळ मी घेतली. डाळ रात्रभर छानपैकी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची, म्हणजे सकाळपर्यंत ती व्यवस्थित भिजली जाते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालत असताना एक साधारण 2 मूठ डाळ बाजूला काढायची, कारण यामध्ये जेवढी डाळ वाटलेली गरजेची असते ना, तेवढीच डाळ वड्यांमध्ये अख्खी डाळ सुद्धा गरजेची असते. कारण डाळ वड्या खाताना ती अख्खी डाळ दाताखाली आली की अतिशय सुंदर अशी लागते. चला, आता सगळी डाळ अगदी थोडंसं पाणी घालायचं. साधारण अर्धा कप फक्त मी पाणी घातले, अर्धा कपपेक्षा पण कमी पाणी घालायचं आणि डाळ छानपैकी वाटून घ्यायची. वाटत असताना जर तुम्हाला वाटले की खूपच बारीक होत नाहीये तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता, परंतु गरजच पडत नाही. डाळ व्यवस्थित भिजली असेल ना तर अगदी छान अर्धा कप पाण्यापेक्षाही कमी पाण्यामध्ये स्मूद अशी वाटली जाते. तुम्ही बघू शकता अजिबातही ती दरदरीत राहिली नाहीये, छान स्मूद अशी वाटली गेली. हे पीठ भिजवत असताना आपण अजिबातही पाण्याचा वापर करणार नाही आहोत, त्याच्यामुळेच यामध्ये पाणी कमी घालायचे. आता यामध्ये सुंदर असं वाटण करणार आहोत. आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा. चला, तर या सगळ्या गोष्टी मिक्सरला छान अशा बारीक वाटून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी छान वाटल्या गेल्यात. आता एका बाउलमध्ये ही वाटलेली डाळ काढायची, हे केलेलं वाटण घालायचं. यामध्ये आपण हिरवी मिरची वापरली आहे आणि लाल तिखट सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर ही भिजवलेली डाळ, 1 चमचा धनापूड आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ती अर्धा चमचा बडीशोप. अर्धा चमचा बडीशोप घातल्यामुळे या डाळ वड्यांची टेस्ट खूप जास्त वाढणार आहे, त्यामुळे अजिबातही बडीशोप स्किप करू नका. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हा चिरलेला सगळा पालक घालून घ्यायचा. अतिशय सुंदर असे हे वडे होतात, कलरफुलही तेवढेच आणि टेस्टीही तेवढेच होतात. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता हे डाळ वडे बनवण्यासाठी बाइंडिंगसाठी आपण सुरुवातीला 4 चमचे तांदळाचं पीठ घातले. खूप जास्त पीठ घालायची गरज पडत नाही. कमी पाण्यामध्ये डाळ वाटून घेतली असेल ना तर सहजपणे 4 चमचे तांदळाच्या पिठामध्ये वड्यांचं पीठ तयार होतं. आता पीठ छानपैकी मी मळून घेते. तुम्ही बघू शकता हाताच्या सहाय्याने छान दाबून पीठ मळायचं. पीठ असं मऊसूद असायला पाहिजे, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, कारण याचे वडे आपल्याला हातावरती छान थापायचे. आता हे पीठ 10 मिनिटासाठी भिजायला बाजूला ठेवायचं, कारण तांदळाचं पीठ घातले आपण यामध्ये. तांदळाचं पीठ थोडं तरी भिजलं गेलं पाहिजे, म्हणून एक 10 मिनिटं फक्त मी हे सगळं पीठ छान भिजवून घेतले. आता घेऊयात वडे तळायला. वडे जेवढे बुडतील इतपत तेल कढईमध्ये घालायचं. खूप जास्त तेलही याला लागत नाही आणि तळल्यानंतर सुद्धा हे वडे खूप जास्त तेल पित नाहीत किंवा खूप जास्त तेलकट होत नाहीत. आता वडे छान हलके व्हावेत म्हणून अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा. खूप जास्त घालायचं नाही, फक्त चिमूटभर घाला आणि त्यानंतर पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तेल छानपैकी गरम झाले. आता वडे लगेच सोडायला घ्यायचे. खाण्याचा सोडा हा अगदी शेवटी घालायचा. जेव्हा तुम्ही वडे तळायला घेणार असाल त्यावेळेला घाला, अगोदर घालून ठेवू नका. आता वडे करताना छानपैकी हातावर अशा पद्धतीने चपटा वडा थापून घ्यायचा. सहजपणे तो हातावर थापला जातो. हाताला तेल वगैरे सुद्धा काही लावायची गरज नाही. सहजपणे तुम्ही वडा घेऊन पीठ घेऊन त्याचा छान गोळा करू शकता आणि हातावर अशा पद्धतीने थापून घेऊ शकता. पालक अगोदर सांगितल्याप्रमाणे अगदी बारीक छान चॉप करून घेतल्यामुळे ना आता वडे करणं आपल्याला सोपं जाते. पालकाचे जर उभे लच्चे असते ना तर आता आपल्याला सहज एवढे सोपे वडे करता आले नसते. चला, तर याच पद्धतीने सगळे वडे छान करून घेते. आता वडे सोडताना तेलाचं टेम्परेचर छान हाय असावं आणि त्यानंतर अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हे वडे छान खरपूस असे तळून घ्यायचे. हरभरा डाळ आहे ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, त्यामुळे तळताना कधीही गॅस मीडियम टू हाय करायचं नाही, मीडियम टू लो ठेवायचा आणि वडे छानपैकी तळून घ्यायचे. वडे तळायला थोडासा वेळ लागतो, परंतु या वड्यांची गंमतच काही वेगळी आहे. कांदा भजी असो किंवा बटाटा भजी, या सगळ्यांपेक्षा हे वडे अतिशय टेस्टी आणि खरपूस लागतात. त्यामुळे वडे बनवायला थोडासा वेळ लागला तरीही चालेल, परंतु खायला सुद्धा तेवढेच भारी आणि टेस्टी लागणार आहे. चला, इथे पहिली बॅच मी तळून घेतली. तुम्ही रंगही बघू शकताय, अप्रतिम असा आलाय. यामध्ये आपण लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही गोष्टी घातल्यात, त्यामुळे वड्यांचा कलर सुद्धा अगदी छान
बॅलन्स होतो. फक्त लाल तिखट घातलं तर खूप जास्त डार्क कलर येईल आणि फक्त हिरवी मिरची घातली तर खूप जास्त पिवळसर रंग येईल. त्यामुळे मीडियम रंग जर तुम्हाला हवा असेल तर लाल तिखट घालणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. यामुळे चवही छान बॅलन्स राहते आणि कलरही अप्रतिम असा आपल्या वड्यांना येतो. चला दुसरी बॅचही याच पद्धतीने छान असे तळून घेते. तुम्ही बघू शकता किती खरपूस असे हे वडे तळले जातात. तुम्ही चहासोबत गरमागरम असे हे वडे सर्व करू शकता. पावसाळी वातावरणात तर हे वडे खायला अप्रतिम असे लागतात. बरं, यामध्ये घातलेल्या सगळ्या साहित्यांमुळे या वड्यांना वेगळाच फ्लेवर येतो. तुम्ही जर कधी या पद्धतीने हे वडे ट्राय केले नसतील ना, एकदा नक्की करून बघा. यामध्ये घातलेली धनापूड, बडीशोप, सगळे फ्लेवर, सगळे मसाले यामुळे यांची टेस्ट खूप भारी होते. बाहेर छान पाऊस पडतोय आणि गरमागरम चहासोबत मी हे वडे छान सर्व करून घेते. तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात हे हेल्दी आणि टेस्टी पालक डाळ वडे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. एक वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते. आतूनही तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालाय, अतिशय परफेक्ट असा तो तळला गेलाय. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.